गुढीपाडवा येतोय, तर त्याच्यासाठी मी गुढी वस्त्र मागवलंय. आज ऍक्च्युली आई येणार आहेत, त्यामुळे मला उद्यापासून माझं ऑफिस रेग्युलर परत सुरू होईल. एडिटिंग करायचंय, मगाशी मी बोलली, पण ती आता झोपल्याशिवाय मला एडिटिंग नाही करता येणार. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर असं द्या, आणि महागही नाहीये, आपल्या बजेटमध्ये आहे. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. नवीन आता स्टार्टच व्हिडिओ मी पार्सलने करते. 2 माझे पार्सल आले होते ॲमेझॉनचे, तर ते घेणार आहे की नो 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 खेळणी खेळाय बघ, खेळणी घ्या. पटापट खोलते, नाही ते मला व्हिडिओ करून द्यायची. हे घे पिशवी घे. तर लवकरच गुढीपाडवा येतोय, तर त्याच्यासाठी मी गुढी वस्त्र मागवलंय. आता सध्या ते ट्रेंडमध्ये, त्यामुळे मला ते मी मागच्या महिन्यापासून मागवत होती, तर ते येतच नव्हतं. वाव, छान आहे ना. ऍक्च्युली मी हे नव्हतं मागवलेलं, पण हे पण आली, पानं पण आली, मस्त आली, एकदम मस्त, एकदम सुंदरच, जामच भारी. मला एक कधीपासून पाहिजे होतं, मी मागच्या वर्षीपासून मागवायचं होतं मला, पण मागच्या वर्षी माझं बजेट नव्हतं तेवढं, आणि ह्या वर्षी मी काही करून म्हटलं मला मागवायचंच आहे. तर मी ह्याच्यासाठी बजेट वेगळं काढून ठेवलेलं आहे. बघा, इथे पॉकेट नॉट आहे बांधायला, आणि मस्त एकदम काठापदराची साडी येते, आणि त्याचं हे बनवलं सुंदर एकदम. कोणाला पाहिजे असेल तर मी लिंक देते, तुम्ही नक्की आता लवकरात लवकर मागवा. आणि हे जे आलंय ना पानं, त्याची लावायची त्याला काठीच्या इथे. तर आपण जी आंब्याची पानं लावतो ते आहे. हे मला खूपच आवडलंय. आता दुसरं मला आठवत नाही मी काय मागवलं. हा पाऊच मागवलंय. ओ मी ह्याच्यासाठी होल्डर मागवलेला. मला आमचे चेकबुक ऍक्च्युली ड्रॉमध्ये खूप झाले, तर त्यासाठी मला होल्डर पाहिजे होता चांगला, तर मस्त मिळाले. हा बघ, मस्त एकदम. आईंकडे पण सेम असा आहे, ब्लू कलरचा आहे. हा मला प्रॉपर ह्याच्यासाठी पाहिजे होता फक्त, आणि ह्याचं सेक्शन भरपूर झाले, खूप आहे, छान आहे, क्वालिटी पण चांगली वाटते, टिकेल भरपूर. तर त्याचे 2 पार्सल मागवले मी. खूप दिवस झाले मागवलेले, आणि ॲमेझॉनला सध्या ॲक्च्युली 2 दिवसात हल्ली येतात, प्रीमियम असल्यामुळे. पण सध्या होळी होती त्यामुळे आलं नाही, मात्र दुसऱ्या दिवशी आले. हा बघा माझ्या बुकाच्या बचल्या इथे, झोपेतून उठली ऍक्च्युली आता, म्हणून तो अवतार असं झालाय. आजी का वा 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 वा. मी ऍक्च्युली आता आंघोळ नाही केली, पण सगळं आवरायला वेळ लागतो, आणि मुळात आज मला व्हिडिओ एडिट करायचं होतं, काही झालं तरी. आज मी घरी आहे, त्यामुळे व्हिडिओ एडिट पहिले करून घेतलं, झालंय बऱ्यापैकी. पण आता थोड्या वेळाने पहिले मी आंघोळ करून घेते. आता युगाची आंघोळ सकाळीच झाली, त्याची झोप झाली त्यानंतर, आणि आता जेवणाच्या आधी पहिले आंघोळ करून घ्यावी. भीतीच वाटते मला, हे तोंडात घालायला बघतो डायरेक्ट. तिला खेळायला काय ना कधी मिळतं, पिशव्या वगैरे. चल, मी आंघोळ करून भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. हॅलो, झाली फायनली माझी आंघोळ. आज केसांवरून आंघोळ केली, काल करायची होती ते राहून गेलं. ते सगळे रात्री आले, मग किती 7 वाजल्यापासून ते आम्ही 11-12 वाजेपर्यंत आमचं खाणं पिणं सगळं चाललेलं होतं, बडबड चालली होती. मग त्यात ते मी राहूनच गेलं, म्हटलं जाऊ दे आता सकाळीच धुते. तर चेहरा आवरते. जेवणाची बऱ्यापैकी तयारी झाली आहे. वरण भात मी केलं, आमटी भात. तर मी भाजी घेते करून, आणि युगाला पहिले आत्ता भरवून घेते. आज ॲक्च्युली आई येणार आहेत, त्यामुळे मला उद्यापासून माझं ऑफिस रेग्युलर परत सुरू होईल. अंघोळ डोक्यावर केली का जरा फ्रेश वाटतं, नाही का. मी काल ॲक्च्युली रंग आम्ही खेळू म्हणून मी केस धुवायचे ठेवून दिले, म्हटलं जाऊ दे आता उद्याच धुते, काय करणार.
मी आता पहिले भाजी टाकून येते आणि मग तुम्हाला भेटते, कारण पटकन आवरायचं आहे, कारण 1:15 वाजलाय. तरी ठीक आहे, 2 पर्यंत युगा जेवते, पण मला माझं अजून एडिटिंगचं काम बाकी आहे. तर ते आज मला तर बाबा खेळवतात तिला, तर ते पहिले मला करून घेऊ देत, नाही तर मग ते माझं राहून जाईल. मग ते राहिलं की राहील, मग युगाला संध्याकाळी सांभाळावं लागतं. ते एक गोष्ट आहे. ते संकल्पने दिलेली रिंग मी आता कंटिन्यू वापरते तिला. बघा बाटलीची अवस्था. काल कोणी ठेवली फ्रीजमध्ये? कमेंटमध्ये सांगा पहिले. बहुतेक मला वाटतं हे संकल्पचं काम आहे. संकल्प सांग कमेंटमध्ये कोणी ठेवली. फुटली पूर्ण आधी. कोणी घेतलं आई कोणी घेतलं मस्त संपव. अजून 2 बोटी दे. जेवण वगैरे आवरलं. ताई आता सगळं बाकीचं बघेल. मला काय आता ओट्याकडे बघायला जायची गरज नाही. तर वाजले 2:15 झालाय. युगा झोपते 3 पर्यंत, त्यामुळे ती आहे आता ताईकडे आणि मी बसते आता. मला फक्त ऍक्च्युली एडिटिंग करायचं आहे. मगाशी मी बोलली, पण ती आता झोपल्याशिवाय मला एडिटिंग नाही करता येणार. ती आजचा दिवस आहे जो मला भेटणार आहे, नंतर मग काहीच नाही. मग संध्याकाळी आई वगैरे येतील तसं, पण तरी सुद्धा असं मला टाइम असा मिळणार नाही. तिच्या मागे थोडासा टाइम संध्याकाळी पण जातो. अवतार माझं. ची गंदूचं गोल ओलं करून ठेवले माझी तोंड. हॅलो. तर आपण आता डायरेक्ट संध्याकाळी भेटतोय. सगळं आवरलं, युगाला झोपवलेलं वगैरे, आणि आता मी येऊन बसली इथे. माझ्याकडे मला एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे आणि त्यामागचं एक रिझन देखील तुम्हाला सांगते नंतर. तर माझ्याकडे ह्या 3 काजळाच्या डब्यात, एक, ही दोन दुसरी आहे ना, ही वाली आहे ना, ती मी यूज करत होते म्हणून एवढी छान चमकते ती. आणि ही आता आहे तिसरी. पण हे कुंकवाचा करंडा आहे, पण मी आता त्यात काजळ काढलंय. त्यात मोठी आहे म्हणून पटकन उघडली जाते म्हणून. आणि ही होती ना, ती उघडली जात नव्हती, कारण हे बघा अशी होती. नखं असेल तरच उघडता येत होतं, पण याच्यात ऑलरेडी काजळ होतं, ते आता संपलंय. आणि ह्याच्यात त्या दिवशी काढलं मी तुम्हाला शॉर्टमध्ये एका व्हिडिओमध्ये दाखवलं की मी काजळ आणलेलं युगासाठी, आणि ते मला काढायचं होतं. तर ही ती काजळाची आता डब्बी केली आहे मी. तर ह्या डब्या आहेत, त्याच्या मागची स्टोरी सांगते. ह्या सगळ्या आईंनी संकल्पासाठी घेतलेल्या आहेत ह्या काजळाच्या डब्या, आणि त्या आता युगासाठी यूज होत आहेत. मला इतकं छान वाटतं की ती संकल्पापासून ते आतापर्यंत युगाला तर मस्त यूज होतं. हे किती मोठी गोष्ट आहे ना. अजून एक खुळखुळा पण आहे, तो मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवते. हा ना चांदीचा खुळखुळा आहे. हा संकल्प लहान होता ना तेव्हाचा आहे. तर तो आता युगाला पण उपयोगी झालाय, आणि तो आता युगाने छान यूज केलाय. जेव्हा ती पहिल्यांदा लहान होती आणि तोंडात घालायला शिकत होती, ह्याच्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ केला. मला एक सांगायचंय की म्हणजे मी आता सांगते ते आपल्या जवळच्या फॅमिलीबद्दल सांगते. जेव्हा आपण बाळाला नवीन भेटायला जातो तेव्हा काही आपण गिफ्ट घेऊन जातो, ते तेच घेऊन जातो. म्हणजे एकतर हल्ली कपडे खूपच देतात आणि ते प्रोडक्ट असतात, त्याचा एक आपण हे देतो. पण त्याच्या व्यतिरिक्त मला एक अशी आयडिया आहे हा माझ्याकडून. ह्या अशा वस्तू आहेत ना, ह्या दिल्या तर काहीच हरकत नाहीये. ही परंपरेनुसार पुढच्या पिढीला सुद्धा यूज होतात. त्यामुळे ही एक आयडिया खूप छान आहे. म्हणजे तो खुळखुळा आहे तो आईने बनवून घेतलेला, पण तो सुद्धा युगाला यूज झाला. ते किती मस्त गोष्ट आहे ना. तर मला हीच आयडिया द्यायची की अशा गोष्टी, किंवा एक बोंडलं सुद्धा खूप यूज होतं. त्यापेक्षा साधं वापरण्यापेक्षा चांदीचं घेतलं तर पुढच्या पिढीला सुद्धा ते उपयोगाला येईल, आणि घरात सुद्धा कोणाला यूज होणार असेल तर आपल्याला ते देता येतं. तर हे मस्तपैकी मला खूप छान आयडिया वाटते की कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर असं द्या. आणि महागही नाही आहे, आपल्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे माझ्याकडून एक सजेशन असेल तुम्हाला, जर द्यायचे असेल तर अशा वस्तू देऊन बघा. कारण चांदी आणि सोनं ॲक्च्युली घेतात, हे पण मला माहिती आहे. तर ही छोटी गोष्ट आहे, आय नो, पण यूज करण्यासारखी आहे मुळात. तर घरात आज कोणच नाही आहे, मी आत्ता एकटीच आहे. संकल्प पण अजून ऑफिसमधून आला नाही आहे, आणि बाबा युगाला घेऊन गेलेत बाहेर.
ते बघा फिरवतात. मी तर व्हिडिओ दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त फेरी मारतात दोघं जण. बाबांचं पण तेवढंच चालणं होतं आणि तिला ते घेऊन गेलेत. फिरा छान छान. फुलं उडायला पाहिजेत फक्त हिला घुशीला. आणि खायला पाहिजे. घाणेरडी नुसती छी गंदू. फुलंच बघितलं, फुलंच मागत होती. घ्या घ्या फिरा. आई असल्या की आई तिला घेऊन जातात. आई आणि हे निघालेत का नाही मला बघू देत पहिले कॉल करून. संध्याकाळी निघणार होते असे बोललेल्या. आता कॉल करते आणि काय जेवायला वगैरे येत आहेत का मला विचारायला लागेल, कारण आता जेवण बनवायचं आहे. उद्या ताई येणार नाही त्यामुळे आज सगळं बऱ्यापैकी मला काम संपवायचं आहे. म्हणजे जेवण केल्यापासून भांडी वगैरे घासण्यापर्यंत ह्याच करायला लागणार आहे. मला तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट शेअर करायची की मला एक सजेशन द्या. मला खूप जण सजेस्ट करतायत की तू डेली व्लॉग कर वगैरे, पण मला तेवढं जमणार नाही. पण माझं असं आत्ता सुरू करायचं आहे की वीकमध्ये 2 लॉंग व्हिडिओ टाकायचे आहे. आणि काल समीक्षा देखील आलेली, म्हणजे आदी भाऊजींची बायको, ती सुद्धा मला खूप छान मोटिवेट करत असते की वहिनी हे पण करा, ते पण करून बघा. आणि वीक बोलते लॉंग व्हिडिओ तुमचे सध्या पडत नाही आहे, तर ते सुद्धा त्यावर सुद्धा मेहनत घ्या. येस मी तुझं ऐकते आता आणि वीकमध्ये 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला सुद्धा काय वाटतं मला सांगा. व्लॉगमध्ये अजून काही तुम्हाला चेंजेस वाटत असेल तर प्लीज कमेंट करत जा, कारण मला समजतच नाही मी व्लॉग नक्की काय बनवते. म्हणजे तुमच्यापर्यंत मला जे पोचवायचं ते पोचतंय की नाही हेच कळत नाही मला. खूप जणं आहेत, कंटिन्यू आहेत, व्लॉग बघतायत पण कमेंट करत नाही आहेत. आणि नवीन जर कोण बघत असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्रायबरची संख्यासुद्धा कमी झाली आहे, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल की मी व्लॉग करावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचावंच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. तर येस माझं हेच सांगणं आहे की जर नवीन असाल कोणी तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जर छान छान व्लॉग बघायचं आहे आणि माझ्यासारखी कम्युनिटी मला तयार करायची, त्यामुळे येस तुम्हाला आवडत असेल तर 100% छान छान बघायला मिळतील. तर हा मी व्लॉग आता इथेच संपवते. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. हा खूप सिम्पल आणि साधा व्लॉग होता. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. लाईक करा आवडलं तर आणि शेअर करा. आणि चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा. बाय बाय.